पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी मोहोळ विधानसभा मतदारसंघात माजी आमदार राजन पाटील, विद्यमान आमदार यशवंत माने हे उमेदवार राम सातपुते यांच्या सोबत गावभेट दौरे करत असताना दिसून येत आहेत। विविध गावात ग्रामस्थांच्या बैठका घेत आपली भूमिका मांडताना दिसून आले। मोहोळ विधानसभा मतदारसंघात राजन पाटील समर्थक आणि राजन पाटील विरोधक असे दोन प्रबळ राजकीय प्रवाह विविध निवडणुकांमध्ये आमने-सामने आल्याचं पाहावयास मिळालं आहे। मात्र आता या लोकसभा निवडणुकीत मोहोळ विधानसभा मतदारसंघात प्रथमच हे दोन्ही राजकीय प्रवाह एकाच उमेदवाराच्या म्हणजेच महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या विजयासाठी मैदानात उतरलेत। राजन पाटील यांनी मोहोळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा विजय संकल्प मेळावा घेऊन मोहोळ तालुका पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे, तर दुसरीकडे भीमा परिवाराने देखील टाकळी सिकंदर येथे मेळावा घेत राम सातपुते यांच्या विजयाचा निर्धार केलाय। आता याच मोहोळ विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या पंढरपूर तालुक्यातील 17 गावात राम सातपुते यांच्या प्रचारासाठी भाजपचे क्लस्टर हेड माजी आमदार प्रशांत परिचारक हेही मैदानात उतरले आहेत। पुळूस तालुका पंढरपूर शनिवारी पांडुरंग परिवारातील कार्यकर्ता व पदाधिकारी यांच्या विचारविनिमय बैठक पार पडली। यावेळी सोलापूर लोकसभा महायुतीचे उमेदवार राम सातपुते, माजी आमदार राजन पाटील, आमदार यशवंत माने, दिनकर मोरे, दिलीप घाडगे, दिलीप चव्हाण, हरीश गायकवाड, पंडितराव भोसले, राजू बापू गावडे, भास्कर कसगावडे, प्रशांत देशमुख, महादेव बागल, महादेव लवटे, सुभाष मस्के, माऊली हळणवर, तानाजी पवार, मोहन खरात, संतोष घोडके, सुनील भोसले, माननीय नागनाथ मोहिते, पंडित शेंबळे तसेच पांडुरंग परिवारातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। या बैठकीत बोलताना पहा काय म्हणाले। शेतकऱ्याकरता काय केलं एवढी टीका करतात। हा युरिया येतो कुठनं? आपल्या देशामध्ये युरिया बनत नाही, आपल्या देशामध्ये पोटॅश बनत नाही, आपल्या देशामध्ये खतच बनत नाही। हे खत आहे ती पेट्रोलियम प्रॉडक्ट आहे, गॅस जिथं तयार होतो तिथनं ती बनणारा प्रॉडक्ट आहे। मग परदेशातनंही सरकार आयात करतं, आपल्या देशामध्ये त्याची गोळी तयार करतं, पॅकिंग करतं। तिथं भाऊचं दुकान आहे, भाऊ कुठे येतो युरिया? बाहेर येतो काय? देशात बनत नाही कुठलेही। मागच्या काळात युरिया तुम्ही खरीप हंगाम सुरू झाला, रब्बी हंगाम सुरू झाला की युरिया टंचाई असायची का नाही मोहन? पण असायची। मग काय करायचं तुम्ही? देशात त्या दुकानदारापुढे उभा राहायचं, ती म्हणायचं संपला, तुला पोतं ब्लॅक मध्ये येतो आणि त्या पोत्याबरोबर पण एक पिशवी द्यायचं मातीची सप्लिमेंटरी आहे का नाही? मग ती युरिया जायचा कुठं? युरिया सगळा जायचा 2 नंबरला बांगलादेश, श्रीलंका, नाहीतर दारू कारखान्यात। तुम्हाला माहित नसेल तर सांग, मोदींनी काय केलं? युरिया बंद करायचा नाही। युरिया तर पाहिजे जमिनीला, नायट्रोजन पाहिजे, पण तिने साधा सोपा उपाय केला, त्याला निंबोळीची पेंड सोडून द्यायला सुरुवात केली। पशुखाद्य कारखाना मी चालवत होतो बार्शीला, तुम्हाला माहित आहे सांगायचा, आम्हाला सुद्धा युरिया लागायचा। आणि मग ह्या खाद्य दुकानदाराकडे युरिया घ्यायची, त्याला नाव असायचं प्रीमिक्स। युरिया म्हणून बिल मिळत नव्हतं माने साहेब, प्रीमिक्स म्हणून मिळायचं आणि 2 नंबर मधून युरिया कारखाने घ्यायचे, कारण सगळ्यात स्वस्त नायट्रोजन युरियामध्येच आहे। दुसरं नायट्रोजन तर त्यात घालायचं म्हणलं तर परवडत नाही, मग शेतकऱ्याला युरिया जायचा। मोहोळमधून येणारा सांगलीचा रोड, असे सगळे रस्ते मोदीजीने मागच्या 10 वर्षात केले। हेच केले का? तर नदीकाठच्या आपण रस्त्याची अवस्था आपल्याला पूर्वी माहीत होती, परंतु मागच्या 5 वर्षांनी तात्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्याचं जाळं उभा केलं। काही रस्ते त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत, काहींचे पूर्ण झालेत आणि येत्या काळामध्ये जे राहिलेत ते सुद्धा पूर्ण होतील। आपल्या सगळ्यांना अतिशय विनम्रतेने सांगतो की सामान्य परिवारात जन्मलेलो कार्यकर्ता आहे आणि आपल्या सगळ्यांचे नातेवाईक माळशिरस तालुक्यामध्ये आहेत। पुढाऱ्यांना सोडा, सामान्य जनतेला कोणालाही विचारा। मागच्या लोकसभेची उमेदवारी दिली आणि एक सामान्य परिवारात जन्मलेला कार्यकर्ता आहे। त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे, ही देशाची निवडणूक आहे, मोदीजींची निवडणूक आहे। ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समितीची ही निवडणूक नाही आहे, ही देशाची निवडणूक आहे। ज्या मोदीजीने या देशामध्ये या ठिकाणी एकेकाळी शेतकऱ्यांचं बजेट, ऍग्रीवरती बजेट काँग्रेस
अगोदरच्या काळामध्ये 2014 पूर्वी 25,000 कोटीचं होतं. 25,000 कोटी रुपये शेतीवर खर्च करायचे. भारत हा कृषी प्रधान देश आहे हे आपण ऐकायचो आणि 25,000 कोटी होते. मोदीजीने आजचं 2024चं बजेट जर बघितलं तर त्याच्या 5 पट 1,25,000 कोटी रुपयाचं बजेट मोदीजीने मागच्या 10 वर्षामध्ये या ठिकाणी इथल्या शेतकऱ्यासाठी दिलं. एकेकाळी राजीव गांधी म्हणायचे की मी दिल्लीतून जर 1 रुपया सोडला तर खाली 15 पैसे जातात. आज जर पाहिलं आपण अनेक वर्षाचे प्रश्न जे प्रलंबित होते ते सोडण्याचं काम केलं. आपला 500 वर्षापासून त्या ठिकाणी अतिशय तंबूमध्ये असणारे प्रभू रामाचं मंदिर, त्या ठिकाणी भव्य मंदिर रामाचं बांधलं. या देशामध्ये 1.5 लाख किलोमीटरचे रस्ते केले. या ठिकाणी वेगवेगळ्या स्कीम आणल्या, शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना आणल्या. देश स्वातंत्र्य झाल्यापासून इतका विकास कुठल्याही पंतप्रधानांनी केला नाही, इतका विकास मोदीजीने केला. आणि प्रामुख्यानं पंढरपूर आणि परिसरातील मी नागरिकांना सांगतो, मी विनंती आहे, ते 15 वर्ष झालं विधानसभेत सर्वे करण्याचं काम या भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सरकारने सुरू केलं. भविष्यात उजनीचा काळ निघला पाहिजे. ही शेतकऱ्यांसाठीचीच योजना आहे ना. याने पाणी आपल्याच शेतीला भेटणार आहे, आपल्याच नदीला त्या ठिकाणी पाणी वाटणार आहे. त्या ठिकाणी पाण्याची उजनी धरणाची पाणी साठवण क्षमता आपली वाढणार आहे. त्याच्यात काही टीएमसी पाणी वाढेल. त्यामुळे अशा चांगल्या योजना भाजपा करतं. पुढच्या 50 वर्षाचा विचार करून विकास करणारी पार्टी म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे, या निवडणुकीमध्ये विरोधक काय म्हणतील किंवा काय, आपण स्पष्ट कुठलाही प्रश्न विचारला तर त्याला आपण उत्तर तयार ठेवावं. आमचा उमेदवार मराठा आरक्षणावर बोललाय, समोरच्या उमेदवारांनी बोललेला व्हिडिओ दाखवा. आपण स्पष्ट विचारा की आतापर्यंत मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे या विषयात समोरचा उमेदवार कधी बोललाय याचा विचार करावा. मी काम करणारा कार्यकर्ता आहे. मी 3,000 लोकांचे ऑपरेशन केले. त्यातले 50% मी कधी जातपात कधी विचार केला नाही. मी त्यातले 50-60% मराठा समाजातील लोकांचे ऑपरेशन केले. अनेक नावं सांगू शकतो. आमच्या सुभाष लिंबाळकर म्हणून पेशंट होतं, 11 लाख रुपये त्याचा खर्च होता. मी त्या ठिकाणी त्याचा उपचार मोफत करून दिला. एक प्रीती रणवरे नावाचं पेशंट होतं, अशी घेऊन आले होते त्या महिलेला मी 25 लाख रुपयाचं ऑपरेशन केलं. कधी जातपात विचार केला नाही. मी काम करणारा कार्यकर्ता आहे. माझी तुम्हाला विनंती आहे, माळशिरस तालुक्याला तुमच्या मोबाईलमध्ये जेवढे नंबर आहेत त्यातल्या कुणालाही, माझं मी अतिशय विनम्रतेने सांगतो, कुणालाही आपण फोन लावला तर त्यातले तुमच्या मोबाईलमध्ये जेवढे नंबर आहेत, पुढारी सोडून द्या, कुणाला कधीतरी अटॅच असतात किंवा काय, सामान्य जनतेला कोणालाही विचारा. तुमच्या मोबाईलमध्ये जर 50 नंबर असले तर मी अतिशय आत्मविश्वासाने सांगतो त्यातले 45 जण म्हणतील आमदार एकदम चांगले आहेत, आमदार देव माणूस आहे, आमदार भेटतात, उमेदवार चांगले आहेत. अनेकांनी फिरायला सुरुवात केली त्या तालुक्यातल्या, आणि मी माळशिरस तालुक्यातला आमदार आहे. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे, मी शेतकरी कुटुंबातला आहे, तुमचे दुःख मला माहिती आहे.